नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवनविद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवनविद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली? आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाज मधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवनविद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये पण म्हणूया. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिव्होशन. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट स्लाइड. लीडरशिप म्हणजे नेतृत्व गुण. नेतृत्व गुण कसे मिळवायचे, नेतृत्व गुणासाठी काय लागतं आणि नेतृत्व गुणांची खरंच आवश्यकता आहे का, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. साधारणपणे काय आहे, नेक्स्ट स्लाइड. नेतृत्व किंवा लीडरशिप म्हटलं की पहिल्यांदा लोकांच्या मनात फक्त पॉलिटिकल येते, म्हणजे राजकीय पुढर. अजिबात नाही. राजकीय नेतृत्व ही ओनली एक भाग झाला, पण नेतृत्व गुण आपल्याला सतत आयुष्यात लागतात. कळलं की नाही? हे तुम्हाला चंद्रगुप्त मौर्याचं हे दाखवलं आहे, कारण ही वॉज अ व्हेरी बिग लीडर, की त्यांनी इतकं प्रचंड मोठं सम्राट होता तो. पण एक लक्षात ठेवा, लीडरशिप क्वालिटीज असल्याशिवाय हा चंद्रगुप्त मौर्य का झाला लीडर? हा खरं म्हणजे अरण्यामध्ये मोर पाळणारी जमात, म्हणजे नोमॅडिक ट्राईब म्हणतात ना, तसा होता बरं का. म्हणजे हल्ली नोमॅडिक ट्राईब म्हणतात ना, मोर पाळणारे. पण त्यातले नेतृत्व गुण चंद्रगुप्त मौर्याने ओळखले आणि मग तो पुढे राजा झाला. त्यांनी नंदराजाचा पराभव केला वगैरे वगैरे. तर लक्षात ठेवा, नेतृत्व गुण हे फक्त पॉलिटिकल लीडर किंवा राज्याचे प्रमुख असं नसतं. आपल्याला रेग्युलर नेतृत्व गुण लागतं. उदाहरण सांगू. आता तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र असता तेव्हा ट्रिप अरेंज करता. ट्रिप तेव्हा पहा, काही मुलं किंवा मुली पुढाकार घेतात, आम्ही अरेंज करतो म्हणतात. मग कुठलं ठिकाण, मग तिथलं निगोशिएट करतात, वाहनाची, म्हणजे हे आतून येतं नाही का. बाकी सगळे फॉलोअर्स असतात. तुम लढो हम कपडे संभालते असे असतात ना सगळे. म्हणजे लक्षात ठेवा, नेतृत्व गुण असतात ते आपोआप मुलं पुढे येतात. तीच बरोबर सेक्रेटरी होतात, क्लास टीचर होतात. कळलं की नाही? म्हणजे लक्षात ठेवा की हे नेतृत्व आत असावं लागतं. ते सोडून द्या. तुम्ही सोसायटीत राहताय कुठेतरी, सोसायटीत तिथं सुद्धा चेअरमन असतो की नाही. सोसायटीमध्ये चेअरमन असतो, कोणी ट्रेझरर असतो. सगळे चेअरमन व्हायला मागत नाहीत.
तुम्ही व्हा म्हणतात नाही का, पण जे काही लोक असतात ते मी चेअरमन होतो म्हणतात, कारण त्यांना असं नेतृत्व करण्याची इच्छा असते आणि क्वालिटी पण असते त्यांच्यात, आणि ह्या गोष्टीसुद्धा आपण मिळवू शकतो तेच आपण बघणार आहे. बाकी जाऊ दे, घरामध्ये सुद्धा बघा, तुमच्या घरामध्ये निर्णय घेणारा कोणीतरी एकच व्यक्ती असतो. कधी वडील असतात, कधी आई असते, किंवा एकत्र फॅमिली असेल तर काका असतात. बघा, त्यांचं सगळे ऐकतात, कारण ज्यांच्यात नेतृत्व गुण असतो ना त्या डिसिजन मेकर्स असतात. हे नैसर्गिक असतं. आणखीन सांगतो, तुम्ही पुढे मल्टीनॅशनल कंपनीत गेलात तर बरेच प्रोजेक्ट असतात, तर काय करतात, प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक टीम डिक्लेअर करतात ते, आणि टीमला एक पुन्हा प्रमुख असतो, म्हणजे लीडर असतो, कळलं की नाही. त्या टीम लीडरचं काय काम असतं, या टीमकडनं काम करून घेणं, आणि ही इज ॲन्सरेबल टू हायर अथॉरिटीज, कळलं की नाही. तो वरच्या लोकांना, म्हणजे तिथेही नेतृत्व गुण लागतोच. तुमच्या लक्षात आहे, नेतृत्व गुण किती ठिकाणी लागतोय तुमच्या लक्षात आलं की नाही. ते कसे मिळवायचे आज आपण शिकणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. तर नेतृत्व गुण जर हवा असेल तर किती सुंदर लिहिलं आहे बघा. यू शुड बी अ गुड रीडर, देअर शुड बी हॅबिट ऑफ रायटिंग, टाईम मॅनेजमेंट, कंपनी ऑफ मोर सक्सेसफुल पर्सन्स, थिंक लाईक अ लीडर, क्रिएट फ्युचर लीडर्स अँड करेज. इतकं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे काय, वाचनाची आवड पाहिजे प्रचंड. सेकंडली, लिहिण्याची आवड पाहिजे. शिवाय वेळ कशी वापरायची याचं ज्ञान पाहिजे. नंतर आपल्यापेक्षा सक्सेसफुल माणसं आहेत त्यांची कंपनी घेतली पाहिजे. आणि नेतृत्व कला असतात ना, लीडर जे विचार करतात ना ते फार वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आणि मुख्य महत्त्वाचं कुठल्याही लीडरचं काम म्हणजे पुढचा लीडर निर्माण करणे. त्याशिवाय कुठलीही इन्स्टिट्यूशन चालू राहत नाही. उदाहरणार्थ, मी आता समजा हे हॉस्पिटल सुरू केलं, जोपर्यंत पुढचा करणारा कोणी येत नाही तोपर्यंत पुढे चालू राहणार नाही, नाही तर माझ्यावरच संपणार ना. अशी कुठली इन्स्टिट्यूशन असो, पुढचा लीडर तयार करणे, त्याला पूर्ण अधिकार देणे, त्याला आधी तयार करणे, मुख्य म्हणजे ते कळतं नाही, फीडिंग करून त्याला तयार करणे, हे लीडरचं काम असतं. आपण आता एक एक बघूया. नेक्स्ट स्लाइड. मी काय सांगितलं, ही शुड बी अ गुड रीडर. तुम्ही मुद्दाम बघा, किती किती मोठी मोठी लोक असतात नाही, सतत वाचन करतात, कारण तुमची नॉलेज आहे ना, नॉलेज ते वाचनाशिवाय तयार होत नाही. अवांतर नॉलेज, इकडचं नॉलेज, सतत ज्ञान मिळवतात. त्यांच्याकडे कंटेंट असल्याशिवाय ते बोलणार कसे, कळलं की नाही. तेव्हा आज ते नॉलेज मिळवून घ्यावं लागतं, मगच नेतृत्व तुम्हाला आवडतं. ते नेतृत्व कुणाचंही, कळलं की नाही. तो जे बोलतो त्याला पाठीमागं बॅकिंग असतं, संपूर्ण नॉलेज असतं. म्हणून काय सुंदर वाक्य मार्क ट्वेनने म्हटलंय, ए पर्सन हू वोंट रीड हॅज नो ॲडव्हान्टेज ओव्हर वन हू कांट रीड. म्हणजे अडाणी माणसं असतात ना, अडाणी, ज्यांना वाचायला येत नाही, त्यांच्यात आणि ज्यांचं वाचन झालंय भरपूर परंतु पुढं काही वाचतच नाही जास्ती, म्हणजे वाचायचं बंदच करतात, ते आणि अडाणी माणसात काय फरक आहे, कळलं की नाही. म्हणून तुम्हाला वाचायला येतं ना, मग वाचलं पाहिजे. जसं आपण शरीराला व्यायाम असतो ना, व्यायाम आपण तसं मनासाठी वाचणं व्यायाम आहे, नाही का. किती सुंदर वाक्य आहे, रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्झरसाइज इज टू बॉडी. त्यामुळे सतत वाचन केलं पाहिजे. तुमच्या लक्षात येईल कितीतरी मोठे मोठे इव्हन पॉलिटिकल लीडरसुद्धा तुमच्या गावात आले ना, तर ते ज्यावेळी भाषण करतात त्यावेळी त्या गावातलं सगळं त्यांना माहीत असतं. का असतं बरं, तुम्हाला माहिती आहे, मला एक लीडर माहिती आहे, ते कधी आले की पहाटे 4 वाजता सगळी वर्तमानपत्र, लोकल वर्तमानपत्र घेतात. वर्तमानपत्र लवकर येतात, सगळ्यांकडे घेतात आणि सगळं वाचून काढतात. त्यामुळे या भागात त्यांना सगळं माहीत असतं. मग तुम्हाला आश्चर्य वाटतं, ह्यांना कसं माहिती आहे आपल्या देशातलं, आपल्या भागातलं? बिकॉज दे रीडिंग. तुम्ही तर सगळ्यांनी रीडिंग प्रचंड करा, वेगवेगळे संपादकीय वाचत जावा, तुमचं ज्ञान वाढेल, कळलं. तुम्ही रीडिंग केलं की मग तुम्हाला नॉलेज होतं ना. मी म्हटलं ना, एखादी ट्रिप करायची म्हटली तर ते लीडरशिप असतात ते लगेच का शोधतात, कारण त्यांनी वाचलेलं असतं की इथं गेलं तर चांगलं आहे बघायला, इथं स्वस्त आहे, इथं बार्गेनिंग करता येतं. अशा बऱ्याच गोष्टी हे त्या लीडरशिप क्वालिटी असतात ते शोधून काढतात. शुड बी अ गुड रीडर. मग काय वाचायचं, नेक्स्ट स्लाइड. मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचायची, कळलं की नाही. आता इथं मी काही एक्झाम्पल म्हणून दिले आहेत की जसे छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, JRD टाटा, थॉमस अल्वा एडिसन, रवींद्रनाथ टागोर. अर्थात ही मी काही नावं दिली आहेत, अजूनही खूप चांगली चांगली माणसं आहेत, कळलं की नाही. स्टीव्ह जॉब्स म्हणा, हे म्हणा, म्हणजे तुम्ही त्यांचं आयुष्याचं बायोग्राफी असते ना, आत्मचरित्र, सगळं वाचलं पाहिजे. म्हणजे ते यशस्वी झाल्यानंतर काय करत होते ह्याला काही महत्त्व नसतं, पण ते काही नसताना त्यांनी कसे ते यशस्वी झाले, त्यांना काय अडचणी आल्या, हे सगळं वाचन करून तुम्हाला माहीत होतं ना. मग तुम्ही सुद्धा शिकता तुमच्या आयुष्यात, कळलं की नाही. तेव्हा वाचन करणं अतिशय महत्त्वाचं, त्यातून प्रेरणा सुद्धा घेता येते आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. आता पहा, रायटिंग. मला माहिती आहे की आता वर्गात आम्ही शिकवताना लिहून फार थोडी मुलं घेतात. ही हॅबिट अतिशय महत्त्वाची.
यू शुड गो ऑन रायटिंग, कळलं की नाही. आयडियाज कॅन कम फ्रॉम एनिवेअर एनी टाईम अँड प्रॉब्लेम ऑफ मेकिंग मेंटल नोट्स इंक फेड्स अवे रॅपिडली. रॉल्फ स्मिथ म्हणजे काय, लोकांना काय वाटतं आपण ऐकलं हां आपलं सगळं लक्षात आलं, छान लक्षात आलं. नो, हे तुमचं ऐकलं लक्षात, हे लेक्चर संपेपर्यंत थोडा वेळ राहतं, दुसऱ्या दिवशी निम्मं जातं आणि 7 दिवसांनी फिनिश, कळलं. इंक फेड्स अवे. त्यामुळे रायटिंग डाऊन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चांगली हॅबिट आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, एखादा पॉईंट आवडला ना तुम्ही लिहून घ्या. एकदा लिहून घेता आणि आजकाल तुम्हाला काही वहीत लिहायची गरज नाही, तुमचा मोबाईल असतो ना त्याच्यावर नोट डाऊन करा, नाही का. तर तुम्ही नोट डाऊन करत गेलात ना पुढं त्याचा फायदा होतो तुम्हाला. कारण तुम्ही आत्ताच वाचलेलं भयंकर इम्प्रेस होता, काय छान झालं वगैरे, नेक्स्ट डे निम्मं गेलं, आठवड्याने सगळं साफ झालेलं असतं. म्हणून म्हणलं इंक फेड्स रॅपिडली. रॉल्फ स्मिथनं तेवढ्यासाठी म्हटलं तेव्हा रायटिंग डाऊन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे काय असेल ते डॉक्युमेंट, राईट डाऊन. आणि हे का महत्त्वाचं आणखीन सांगतो. आता तुम्हाला माहिती मोठे मोठे कवी असतात, हे असतात, त्यांना केव्हा सुचेल सांगता येत नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. के अत्रे, के अत्रे नावाचे फार मोठे होते. त्यांनी मराठा नावाचं दैनिक काढलं आणि अप्रतिम अग्रलेख असायचे. ते स्वातंत्र्य म्हणजे गोवा स्वातंत्र्य याच्यात त्यांनी खूप भाग घेतला होता. ते कडक होते बोलायला, कळलं की नाही. ते उत्तम नाटककार होते, उत्तम चित्रपटकार होते. त्यांनी श्यामची नावाचा सिनेमा काढला, त्याला राष्ट्रपती पदक मिळालं, लक्षात ठेवा. त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. म्हणजे ही वॉज अमेझिंग पर्सन. म्हणजे अक्षरशः नॉलेजचा खजिना होता. ते काय करायचे माहिती आहे का, घरामध्ये प्रत्येक खोलीत एक कागद आणि लेखणी ठेवलेली असायची कायम. कारण केव्हा आयडिया सुचेल सांगता येत नाही ना आपल्याला, कळलं की नाही. ही टू राईट. त्यामुळे अगदी टॉयलेटमध्ये सुद्धा, कळलं. तर त्यामुळं का एकदा तर त्यांची तुम्हाला गोष्ट सांगतो. ते पुण्याहून मुंबईला येत होते. त्या काळात ट्रेननी खूप वेळ लागायचा, 5-5 तास लागायचे. तेवढ्या ओव्हरनाईट प्रवासात त्यांनी पुढारी पाहिजे नावाचं त्यांचं नाटक आहे, ते नाटक लिहून काढलं 3 अंकी. यू कॅन इमॅजिन. कारण त्याच्यावर कागद आणि पेन कायम असायचं. कारण केव्हा प्रतिभा डोक्यात येईल सांगता येत नाही. अशीच आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक कवी होता उत्तम, हिंदी सिनेमाचाच कवी, मग नाव लक्षात नाही माझ्या. तर त्याला कविता लिहायला सांगितली, एक प्रसंग सांगितला त्या प्रोड्युसरनी आणि एका हॉटेलचं बुकिंग केलं. सरदार गृह म्हणून हॉटेल आहे पुण्यात, तिथं मुंबईत. आणि त्यांना सुचायला पाहिजे ना कविता. तो 3 दिवस राहिला, काही सुचलंच नाही. तो म्हटलं काय मला सुचत नाही बा. मग तो म्हटलं काय करणार, मग आता सोडा म्हटलं हे खोली सोडा. खोली सोडून टॅक्सीत बसवतोय, तेवढ्यात त्यांना एक आयडिया आली आणि त्यांनी अक्षरशः मिळेल तो चिटोरा नव्हे तर त्यांचं बसचं तिकीट पूर्वी मोठं असायचं, त्या तिकिटा मागच्या बाजूला त्यांनी अप्रतिम कविता लिहून काढली आणि ते गाणं प्रचंड फेमस झालं. मला काय म्हणायचं आहे, केव्हा सुचेल सांगता येत नाही, पण तुमच्याकडे लेखणी पाहिजे आणि कागद पाहिजे ना, खरं. इफ यू वॉन्ट टू बी लीडर, डॉक्युमेंटेशन सतत लिहित जा, हे खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता पहा, लिहिल्यामुळे काय फायदे होतात बघा. ॲडव्हान्टेजेस काय, तुम्हाला त्या जो वक्तृत्व बोलत असेल किंवा जे कोणी तुम्हाला शिकवत असतील किंवा जे काय सांगत असतील त्यांच्याविषयी तुम्हाला कृतज्ञताभाव निर्माण होतो, नाही का. त्यावेळी तर होतोच, पण नंतर सुद्धा वाचताना तुम्हाला ते आठवतं, अरे आपल्याला यांनी सांगितलं म्हणून कळलं. कृतज्ञताभाव निर्माण होतो. शिवाय तुमची ग्रोथ फास्ट होते, ॲक्सिलरेटेड ग्रोथ होते. कारण तुम्हाला ते सल्ला मिळाल्यामुळे तुम्हाला फायदा होतो तुमच्या प्रोफेशनमध्ये. धंदा असेल तर धंद्यात शिकताना फायदा होतो ना, कारण तुम्ही लिहिल्यामुळे तुमचं ज्ञान वाढतं. तुम्हाला काही नवीन कल्पना मिळतात. यू कॅन कॅप्चर आयडियाज. कारण त्याचे आयडियाज वेगळ्या असतात, त्या तुम्हाला मिळतात ना, आणि त्यातून तुमचेसुद्धा स्वतः नवीन आयडिया कळतात. रिव्ह्यू लेसन्स, म्हणजे तुम्ही जे केलं आहे ते परत पडताळा करून पाहता येतं तुम्हाला. सेकंडली, खरंच तुमचा प्रोग्रेस होतो आहे की नाही हेही कळतं ना. नाही तर तुम्ही समजा 5 वर्षापूर्वी सगळं लिहून ठेवलं असेल आणि 5 वर्षांनी उघडल्यावर तुम्हाला अरे आपला प्रोग्रेस झाला असं वाटत होतं आपल्याला, पण खरंच नाही आहे. कारण त्यावेळी तसंच होतं, आताही तसं नाही होतं आहे, किंवा होतोय प्रोग्रेस किंवा उलटं कमी होतोय. हे कळणार केव्हा, प्रूफ पाहिजे तुमच्याकडं. तुम्ही लिहून ठेवलं असेल तर कळेल. आणि डॉक्युमेंटेशन, मगाशी मी सांगितलं की डॉक्युमेंटेशनला खूप महत्त्व आहे. विशेषतः आमच्या मेडिकल साईडला तर अतिशय महत्त्वाचं आहे डॉक्युमेंटेशन. जे असेल ते लिहून घ्या. आता हल्ली ते ISO 9000 आणि NABH असतं ना, त्यात महत्त्वाचं काय असते, डॉक्युमेंटेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. का सांगतो त्याचं कारण सांगतो. एक घरी घडलेली घटना सांगतो तुम्हाला. मी त्यावेळी KEM हॉस्पिटलमध्ये होतो, जवळजवळ 77 साली 78 साली होतो KEMमध्ये. त्यावेळी तिथले जे जनरल वॉर्ड्स होते ना, त्यांना ग्राउंड फ्लोअरला होते, मोठ्या खिडक्या होत्या, पण त्याला गज नव्हते, ओपन होते. तर काय असतं आमच्या हॉस्पिटलमध्ये कसं असतं, या नर्सेस यांना एक काम दिलेलं असतं. तुम्ही जरी कधी हॉस्पिटलमध्ये गेला तर कळेल तुम्हाला. TPR म्हणतात त्याला. म्हणजे काय, टेम्परेचर, पल्स आणि रेस्पिरेशन याचा रेट ते दर तासाने पेशंटचा घ्यायचा असतो. तुम्ही बघाल हॉस्पिटल सारख्या एक कोणतरी सिस्टर येत असतात, हातात घेतात, पल्स मोजतात, टेम्परेचर मोजतात, कळलं की नाही, आणि रेस्पिरेशन रेट मोजतात. हे त्यांना नोट डाऊन दर तासाला लिहावं लागतं, कळलं. पण आपल्या देशात काय माहिती का, काम चुकारी आपल्याला पद्धत आहे ना.
आता सांगतो त्याचं काय काय परिणाम असतो सांगतो. डॉक्युमेंटेशन एव्हिडन्स खूप महत्त्वाचा का असतो सांगतो. झालं तर एक दिवशी असं संध्याकाळी एक पेशंट ॲडमिट झाला आणि तो रात्र झाली 1 वाजला, तर सगळ्या सिस्टर झोपल्यावर त्याने झोपायचं नसतं ॲक्च्युली, त्या जागा राहायचं असतं ना. पण काय सांगितलं ना, आपल्या भारतामध्ये वर्क कल्चर नाही, म्हणजे प्रामाणिकपणाचा अभाव आहे, कळलं की नाही. त्याला रात्री ड्युटी म्हटलं दे शुड बी अवेक. पेशंटला काही झालं तर कसं करणार सिस्टरला, कळलं की नाही. पण ते नाही, आणि दर तासाला टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन घ्यायला पाहिजे. झोपल्या सगळ्या डाराडूर. मग एक माणूस उठला, कळलं का, तो संध्याकाळीच ॲडमिट झाला. उठला, त्या खिडकीतनं बाहेर गेला, कोणाला माहीतच नाही. आणि ते परेलला हॉस्पिटल आहे, त्या शेजारी लालबाग एरिया आहे, लालबाग, त्या एरियात गेला. एका माणसाचा खून केला त्याने. काही माणसं बघत सुद्धा होती बरं का. खून केला आणि परत आला आणि कुणाची नजर चुकून परत झोपला. सकाळी उठला आणि तिकडे ओरडाओरडा झाला. त्याचं नाव तर सगळ्यांना कळलं, दिसलाच ना, तो सगळ्यांना दिसला. आला, त्याला पकडलं बिकडलं सगळं झालं, पण तो सुटला. का सुटला माहिती आहे, त्याची ॲलिबी सिद्ध झाली. ॲलिबी म्हणजे काय, त्यांचं रेकॉर्डमध्ये या सिस्टर लोकांनी खोटं सगळं दर तासाला लिहून ठेवलं ना सगळ्यांचं, कळलं की नाही, सकाळी उठून खोटं. त्यामुळे दर तासाला त्याचं पल्स रेस्पिरेशनने घेतलं, असं डॉक्युमेंटेशन झालं. त्यामुळे कोर्टात डॉक्युमेंटेशनला महत्त्व आहे. त्यांना बघितलेली जे साक्षीदार होते त्यांच्या साक्षीचा उपयोग झाला नाही, कारण वकील म्हटले तुम्ही अंधारात नीट बघितलं नाही. हे काय, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते की दर तासाला त्यांचे घेतले रेकॉर्ड, कळलं. त्यामुळे तो माणूस खून करून सुद्धा सुटला. लक्षात घ्या, तुम्ही डॉक्युमेंटेशन जर चुकीचं केलं तर काय होतं. हे आमचे मेडिकल झालं. इंजिनिअरिंगमध्ये तेच. आता तुम्ही काहीतरी इंडस्ट्रीज असतात, हे असतात, किंवा तुम्ही इव्हन IT मध्ये काहीतरी चूक केलीत समजा, लिहून काढा ना चूक. मग ती कशी दुरुस्ती केली तेही लिहून काढा. याचा उपयोग काय होतो, 3 वर्षांनी पुन्हा असंच काही झालं तर तुम्हाला माहीत असतं, अरे यावेळी चूक झाली ती, त्यावेळी आपण हे सोल्युशन दिलं. केव्हा कळणार, तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं असेल तर. कळलं. तर डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलंही मशीन असतं ना, मशीन, त्या शेजारी मशीन काय काम करतं ते सुद्धा लिहून ठेवायचं. म्हणजे काय होतं, मॅन डिपेंडंट सिस्टीम होत नाही. कोणी दुसरा माणूस आला ते वाचू शकतो, डॉक्युमेंट केलं असेल तर त्याप्रमाणे ते मशीन परत हाताळू शकतो. म्हणजे काम थांबत नाही. डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, कळलं की नाही. त्यामुळे यापुढे डॉक्युमेंट कधी मॅन्युप्युलेट करायचं नाही. मॅन्युप्युलेट म्हणजे काय, खाडाखोड करायची नाही कधी. कोर्टात चालत नाही, ते कोर्टात चालत नाही, खाडाखोड चालत नाही, नॉट ॲक्सेप्टेड, कळलं. प्रत्येक गोष्ट, आणि त्याचा तुमचाच फायदा असतो त्यामध्ये. म्हणून डॉक्युमेंटेशन महत्त्व कळलं, लक्षात आलं. नेक्स्ट, येस, आणि टाईम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन केलं पाहिजे तुम्ही, करेक्ट. कसं कसं करायचं ते, कळलं की नाही. प्रायोरिटी, कुठलं आधी करायचं, कुठलं नंतर करायचं. आणि दुसरी गोष्ट सांगू, आपल्या भारत देशात अतिशय घाण सवय आहे. म्हणतात ना इंडियन टाईम म्हणतात, आपलं नाचक्की होती जगामध्ये त्याची. तुम्हाला नेपोलियन म्हणायचा, जे वेळ पाळत नाहीत ना ते कधी यशस्वी होत नाहीत. येस. तर तुम्हाला सांगतो आपल्याकडं, आणि समजा मी 10 वाजता माझं लेक्चर आहे म्हणून सांगितलं आणि मी गेलो आणि फक्त 10च मुलं आहेत समजा, तर मग नाही, सगळी मुलं येऊ देत, मग बघूया, मग 10 मिनिटांत सुरू करतात, असं करतात ना. इव्हन सभा असते ती तुझा, कारण आमच्या देशात वेळेला कोणाच्या महत्त्व देत नाही. मग मला सांगा, जी वेळेवर 10 माणसं आली त्यांचा तुम्ही अपमान करीत नाही का, मग ती कशाला आली वेळेवरती, कळलं की नाही. म्हणजे तुम्ही जे उशिरा येतात त्यांना मान देता, विच इज रॉंग. त्यामुळे जे खरे असतात ना, राईट टाईमला सुरू करतात, कोण असो नसो, टाईम हॅज टू बी ॲब्सोल्युटली रिस्पेक्टेड. तुम्ही त्यांचा मान ठेवला पाहिजे, कळलं. आणि एकदा का ते वळण पडलं की मग ते चुकत नाही. म्हणजे हां, आता डॉक्टर पटवर्धन येणार म्हणजे येणारच, 5 मिनटं आधीच येणार. हे कळलं की लोक आपाप लवकर लागतात. माझा अनुभव जाता, एवढ्या कॉलेजमध्ये जातो ना, पहिल्या आरामात यायची. नो, मी कोण नसलं तर मी लेक्चर चालू करायचो, मग आपाप यायला वेळेवर. सवय चांगली लावावी लागते. सवयीला देखील काही पुढारी बघा काय उशिरा देतात, त्यांच्याबद्दल कोणालाच आदर वाटत नाही. जे करेक्ट टाईमवर येतात ना, दे कमांड रिस्पेक्ट, दे डोंट डिमांड रिस्पेक्ट. रिस्पेक्ट मागायचा नसतो, रिस्पेक्ट मिळायला पाहिजे आपापला, कळलं की नाही. तेव्हा दुसऱ्यांचा वेळ तुम्ही मान दिला पाहिजे. म्हणून, आणि आपल्या देशात मात्र काही अरेंजमेंट करायची असेल, कुठं गावाला जायचं असेल तर थोडं मार्जिन ठेवावं लागतं. हे तुम्हाला सांगतो, कारण काय आहे, परदेशात तसं लागत नाही. आता मी येतो ना तुमच्या कॉलेजला वगैरे, किंवा म्हणजे कुठे जातो त्यावेळी नेहमी मार्जिन ठेवतो जरासं. कारण काय, आपल्या इथं माहीत आहे अचानक निदर्शनं चालू असतात, कुठं रस्ताच खडलेला असतो, मग दुसऱ्या रस्त्याने यावं लागतं. परदेशात तसं होत नाही. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे काय सांगतो, मी अमेरिकेला गेलो होतो 2004-05 साली काहीतरी गेलो होतो अमेरिकेला. तर माझा भाचा आहे तिकडे, तो तिथं रिचमंडला होता. तर मी त्याला आधी 3 महिने कळवलं, बाबा आम्हाला अशी ट्रिप काढायची आहे. मी ईस्ट कोस्टला एक 15 दिवस आणि 15 दिवस वेस्ट कोस्टला, असं महिनाभर आम्ही अमेरिकेला यायचं ठरवलं.
तो म्हटला ईस्ट कोस्ट सगळे मी तुम्हाला दाखवतो म्हटला. मग म्हटलं तू इटिनरी तयार कर. इटिनरी म्हणजे काय, कुठल्या दिवशी केव्हा किती वाजता कुठे जायचं असं लिहून ठेवायला पाहिजे ना. त्याने लिहून पाठवली. मी ते बघितलं आणि हसलो. का हसलो माहिती आहे, इतकं पॉईंट टू पॉईंट लिहिलं होतं त्यांनी की सकाळी 7 वाजता इथे, 9 वाजता तिथे, 12 वाजता तिथे, मग या गावात हे आणि इथं हा माणूस भेटेल. मी असलो अरे लेका म्हटलं तू एवढं तू कॉम्पॅक्ट केलं आहे, मध्ये 2-3 दिवसांनी एक दिवस गॅप ठेवत जा म्हणजे ॲडजस्ट करता येईल ना. कुठे एखादं नाही झालं, वेळेवर नाही पोचलो वगैरे वगैरे, हे आपल्याला भारतीय सवय. तो काय म्हणला माहिती आहे का, माझ्या बादशाचा आशुतोष नाही म्हणलं मामा असं काय होत नाही म्हटलं. इट डझंट हॅपन हिअर, इट विल हॅपन लाईक दॅट. मी म्हटलं बरं वा तू म्हणतोस तर बघा हे 3 महिने आधी. आणि आय कॅन टेल यू आमचा प्रोग्राम वेळेभर हुकूम झाला बरोबर. कारण मी फिलाडेल्फियाला गेलो होतो, तिथून नायगाराजवळ आहे. तर ते असं बराच उशीर झाला होता आणि आमचं टायमिंग ठरलं होतं की इतक्या वाजता तो जो डोनाल्ड नावाचा माणूस तिथे येणार होता नायगाराला. आम्ही बरोबर निघालो, कार होती आमची. अहो मी पोचल्यावर समोर डोनाल्ड हजर. असं आपल्याला हुडकायला लागते, हा गाईड कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे. कारण वेळेला कोणाला मानच नाही. इतकं आमचं टाईम टू टाईम सगळं झालं. का बरं, कारण दे कीप टाईम. हे माणसं पुढे काय आहेत आपल्यापेक्षा, ते वेळेला महत्त्व देतात. लक्षात ठेवा, आमच्याकडे वेळेला महत्त्वच नाही. मग तुमचं निवांतच होणार ना सगळं. लक्षात ठेवा. म्हणून टाईम मॅनेजमेंट आपल्याला केलंच पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन तर प्लॅनिंग पाहिजे सगळं बरोबर. नेक्स्ट कळलं की नाही. हां, आता तुम्हाला मी नेतृत्व गुणाचे चाणक्यचे रूल सांगतो. चाणक्य तुम्हाला माहिती आहे, चाणक्यची नीती सगळीकडे वापरतात. राजकारणात, अर्थकारणात, कळलं की नाही, सगळ्यात चाणक्य नीती वापरतात. लक्षात ठेवा. चाणक्य हा ग्रेट होता, ग्रेट. म्हणजे तो इतका महान गुरु होता आणि प्रचंड ज्ञान होतं त्या माणसाला. कळलं की नाही. अर्थक्रांती, अर्थ म्हणतात ना, अर्थ म्हणजे पैशाविषयी, टाईम मॅनेजमेंट, सगळंच तो ग्रेट होता. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला जर चांगलं लीडर व्हायचं असेल तर डिझायर टू लर्न. सतत शिकण्याची तुमची इच्छा पाहिजे, मरेपर्यंत शिकायला पाहिजे तुम्ही. अहो कोणी शिकू शकतं तुम्हाला, तेव्हा डिझायर टू लर्न. अगदी तुमचे असिस्टंट्स तुम्हाला शिकवू शकतात. अगदी मी माझी गोष्ट सांगतो, मी एवढी वर्ष ऑपरेशन करतोय. तो ऑपरेशन करताना काही इकडे तिकडे झालं तर मी थोडासा विचार केला की माझा असिस्टंट सांगतो, आबा, मला आबा म्हणतात, आबा तुम्ही मागच्या असं द्यायचं असं केलं होतं. अरे शिकलो ना मी. म्हणजे असिस्टंटला थर्ड मॅन व्ह्यू असतो. कोणाकडनंही शिकू शकता तुम्ही. लक्षात ठेवा. पण लीडर्स नेहमी सगळ्यांकडनं शिकतात. लक्षात ठेवा. सतत शिकत राहिलं पाहिजे आयुष्यात तुम्ही, तरच तुम्ही चांगले लीडर होता. तेव्हा सतत मला सगळं माहिती आहे म्हटलं की ओळखायचं, दॅट इज स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशन लीड्स टू इन्फेक्शन. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही मला सगळं येतं म्हटलात ना की यू आर गॉड, यू आर ॲज गुड ॲज डेड. ह्याचं कारण काय माहिती का, निसर्ग नियम आहे. स्टॅग्नेशन लीड्स टू इन्फेक्शन म्हणजे काय, प्रवाह थांबला की त्यात घाण होते. उदाहरण सांगू, डबक्यात जंतू साधतात, नदीत नाही ना, नदी वाहते. कळलं की नाही. त्यामुळं तुम्ही सतत, आता शरीरात बघा, स्फुटम म्हणजे काय, कफ साठला, इन्फेक्शन, बरोबर. युरिन साठली, इन्फेक्शन. निसर्गात व्हायला पाहिजे. आणि गंमत म्हणून सांगतो, पैसा आहे ना, पैसा तोही साठला की त्याला इन्फेक्शन होतं. म्हणून बघा पैशाला नाव काय सुंदर ठेवलं आहे, करन्सी. मग इट शुड फ्लो. म्हणजे तो आमच्याकडनं दुसरीकडे तिथं असा फिरला पाहिजे. तुम्ही जर साठवून खोलीत दडवून ठेवला त्याला इन्फेक्शन होणार 100%. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे महत्त्व. आणि नुसतं ॲबिलिटी टू लिसन. मी म्हटलं ना, ते कुणाचंही तुम्ही ऐकलं पाहिजे, काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. ऐकण्याची कला झाली, नष्ट झाली आहे. लीडरनी जे कोणी सांगतील ते सगळं ऐकून घेतल्या पाहिजे, सूचना नोट डाऊन करून घेतल्या पाहिजे. अरे कशातनं काय आपल्याला कळेल माहीत नाही. त्यामुळे ऐकणं ही एक मोठी कला आहे बरं का, कला आहे. नाही तर तुम्ही बघता ना, एकमेकाशी मित्र गप्पा मारत असतात, एखादा काहीतरी विषय मांडत असतो, बोलता बोलता त्याचं बोलणं संपायच्या दुसरा लगेच त्याच्यावरती रिॲक्शन द्यायला लागतो. रॉंग. पूर्ण त्याचं म्हणणं होऊ दे, पूर्ण ऐकून घे, देन यू गिव्ह रिस्पॉन्स. हे लीडरचं काम आहे. लीडर सगळ्या खरे लीडर असतात ना, सगळ्यांचं ऐकून घेतात. कारण जरी आता तुमचे क्लास टीचर, क्लासमधला मुलगा म्हटला मी ट्रिप अरेंज करतो, तर तुम्ही कोणी सूचना सांगतील ना, सगळ्यांच्या सूचना त्यांनी ऐकल्या पाहिजेत. मग त्यातनं निवडलं पाहिजे. निर्णय तुमचाच, पण तू ऐकलं पाहिजे सगळ्यांचं. कळलं की. आणि रिस्पॉन्स कसा पाहिजे, लॉजिकल पाहिजे, तर्कशुद्ध पाहिजे. नेव्हर रिॲक्ट, ऑलवेज रिस्पॉन्ड. म्हणून काय म्हणतो, प्रतिक्रिया कधी द्यायची नाही, प्रतिसाद द्यायचा. प्रतिसाद म्हणजे काय, विचार करून जो तुम्ही देता ना त्याला प्रतिसाद म्हणतात. कळलं. आणि क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे. लीडरला काय पाहिजे, काहीतरी वेगळं, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग पाहिजे. सगळे जे करतात तेच तुम्ही केले तर लीडर कसले. आता उदाहरणार्थ मी आता छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणारच आहे तुम्हाला. माहिती आहे गनिमी कामात त्यांनी शोधून काढला ना. त्या मोगला सैन्य एवढं मोठं होतं, त्यांना डायरेक्ट जर भिडले असते तर फिनिश झाले असते ना. म्हणून म्हणतात की गेंड्याची लढत चुकवायची असते. कळलं की नाही. क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे, जस्ट क्रिएटिव्ह. त्यांची खूप कथा आहेत, त्या मी सांगेल तुम्हाला थोड्या वेळात. आणि ॲबिलिटी टू रिजेक्ट रॉंग व्ह्यूज. म्हणजे काय, काही वेळा लोक काही सांगत असतात. आपण निरक्षर विवेक,
किती काही सांगितलं ऐकून घ्यायचं, जे चुकीचं असेल त्याला सरळ फेकून द्यायचं बाजूला. ही क्षमता लीडरमध्ये असावी लागते. सगळे म्हणजे होय बा व्हायचं नाही, होय बा लीडर नो, हे चूक आहे नो, हे ओके ओके, असा तुमच्यात कॅपॅसिटी पाहिजे, तोच लीडर होऊ शकतो. आणि ट्रुथ, सत्याला कधी सोडायचं नाही. कोण बोलतोय त्यापेक्षा काय बोलतोय याला महत्त्व द्यायचं. नाही हे तो मोठा माणूस आहे, कोच मोठा बिटा काय नाही, तो काय बोलतोय याला महत्त्व द्यायचं. आपल्याकडे काय चूक आहे माहिती आहे का, तो किती मोठा आहे, त्याचं पद किती मोठं आहे, तो सांगतोय म्हणजे नो, तो काय सांगतोय लक्षात घ्या. इफ इज राईट ओके, इफ इज नॉट राईट रिजेक्ट इट. हे लीडरला खूप महत्त्वाचं आहे, कळलं की नाही. म्हणून लीडरशिप इज नॉट जस्ट अ रँक ऑफ डेसिग्नेशन, इट इज अन ॲटिट्यूड अँड कॉम्पिटन्स. रामकृष्ण पिल्लेने सांगितले, कळलं की. म्हणजे काय, लीडरशिप म्हणजे नुसतं पद नाही आहे, ती एक तुमची क्षमता किती आहे तुमची, आणि तुमची ॲटिट्यूड काय, बघण्याची वृत्ती काय, त्याच्यावरती अवलंबून असतं. हे चाणक्याने सांगितलं आहे. बरं नेक्स्ट, येस, मी टाईम मॅनेजमेंटला आता थोडा वेळ बोललोच आहे. तर सगळ्यात तुम्हाला काय पाहिजे, प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही सकाळी उठल्यानंतर आज मला काय काय करायचं आहे लिहून काढायचं. त्यातलं महत्त्वाचं कुठलं आहे ते आधी करायचं, कमी महत्त्वाचं नंतर, बाकी नंतर. हे खूप महत्त्वाचं. म्हणजे अगदी कुठे निघालात, आता तर समजा ऑफिसला निघाला तर तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे, पेन पाहिजे, मोबाईल पाहिजे, की पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे सगळं ती लिस्ट पाहिजे. चेक लिस्ट म्हणतात त्याला, चेक लिस्ट. मध्ये छान पुस्तक आलं त्याच्यावरती. चेक लिस्ट तुम्ही येताना म्हणजे मग अरे हेच राहिलं, तेच विसरलो, असं होत नाही ना, कळलं की नाही. सेकंडली तुम्ही टाईम मॅनेजमेंट काय, तुम्हीच सगळं करू शकता का, नाही. आता मी ऑपरेशन करेन समजा, पण बाकीच्या गोष्टी इतरांनी करायला लागतात ना. तेव्हा इतर जॉब, डेलिगेशन ऑफ जॉब करायचं, ह्याला दे त्याला, टीम वर्क आहे ना. प्रत्येक आपण केलं तर वेळ किती लागेल. तेव्हा डेलिगेशन ऑफ जॉब हे शिकलं पाहिजे लीडरशिपनी. आणि योग्य माणूस निवडणं महत्त्वाचं. कॅचिंग ए करेक्ट पर्सन. मी तुम्हाला आमच्यातलं उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक सिद्धू नावाचा एक आहे माणूस, खूप वर्षापासून काम करतो. तो अक्षरशः गवंडी काम, स्वतःचं घर स्वतः विटावर बांधलं आहे. अगदी रफ होता, रफ. आता त्यावेळी तो माझ्याकडे आला, बऱ्याच वर्षापूर्वी आला, 15-20 वर्ष झाली आला. तर मग त्याला मी काय म्हटलं, बाहेरचं लोकांशी बोलताना तो जरा पॉश पाहिजे ना. मग त्याला मी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काय, आमच्याकडे काय असतं, डोळ्याचं सगळे डॉक्टर सगळे करतात, फक्त इन्स्ट्रुमेंट द्यायचं, लावून ठेवायचं, एवढं साधं काम असतं. तर तो असिस्टला उभा राहायचा. पण मला एक गोष्ट लक्षात आली की तो ऑपरेशन झाल्यावर गप घरी जायचा नाही, त्याला गप्पा मारायची खूप आवड होती. तो जाऊन वॉर्डमध्ये जायचा, पेशंटच्या नातेवाईकांची गप्पा मारायचा, त्यांच्याशी चांगली रिलेशन व्हायची. म्हणजे माणसं मिळवणं त्याचं स्किल होतं. मग माझ्या लक्षात आल्यावर आम्ही काय केलं, त्याला कॉन्सिलर बनवला. कॉन्सिलर, कारण त्याला बोलायची आवड आहे ना. ऑपरेशन थिएटरमध्ये बोलायचं काहीच नसते, करायचं असते. कॉन्सिलर करून त्याला ट्रेनिंग दिलं आणि तो आता आमच्यातला बेस्ट कॉन्सिलर आहे. म्हणजे सिलेक्शन ऑफ एक प्रॉपर पर्सन. लीडरचं काम काय, करेक्ट माणसं सिलेक्ट करतात. आता आपल्या देशात बघा कशी माणसं आहेत, एक टॉप मोस्ट निवडलेत की नाही. वैष्णव म्हणून आहे, तो IITN आहे, तो रेल्वेचं बघतोय, बरोबर आहे की नाही. तुमचा म्हणजे काय म्हणजे सगळे त्यांनी सिलेक्शन असे बरोबर माणसं केली आहेत. शेवटी एकटा माणूस लीडर काहीच करू शकत नाही, टीमवर्क आहे ना. पण करेक्ट माणसं निवडण्याची क्षमता लीडरमध्ये पाहिजे, हे लक्षात ठेवा. अदरवाईज तुम्ही काहीच रन करू शकत नाही जगामध्ये, कळलं की नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टी, ड्रायव्हरला एक काम द्यायचं, याला काम द्यायचं, चेंज ऑफ. हे आता तुम्हाला छान व्हिडिओ दाखवतो. नेक्स्ट स्लाइड, प्रायोरिटीज दाखवा व्हिडिओ. There's a well-known story about a university professor who wanted to make a point about how we make the most of our time. The professor stood before his class with some items in front of him. When the class began, without speaking, he picked up a large empty jar and proceeded to fill it with rocks about 2 inches in diameter. He then asked the students if the jar was full. They agreed that it was full. So the professor then picked up a box of pebbles and poured them into the jar. He shook the jar lightly and watched as the pebbles rolled into the open areas between the rocks. The professor then asked the students again if the jar was full. They chuckled and agreed that it was indeed full this time. The professor picked up a box of sand and poured it into the jar. The sand filled the remaining open areas of the jar. Now, said the professor, I want you to recognize that this jar signifies your life. The rocks are the truly important things, such as family, health, and relationships. If all else was lost and only the rocks remained, your life would still be meaningful. The pebbles are the other things that matter in your life, such as work or school. The sand signifies the remaining small stuff and material possessions. If you were to put sand into the jar first, there is no room for the rocks or the pebbles. The same can be applied to your lives. If you spend all your time and energy on the small stuff, you will never have room for the things that are truly important.
Pay attention to the things in life that are critical to your happiness and well-being. Take time to look after your health, play with your children, go for a run, write a letter to your grandmother. There will always be time to go to work, clean the house, or watch TV. Take care of the rocks first. The things that really matter. Set your priorities. The rest is just pebbles and sand. लक्षात आलं तुम्हाला किती सुंदर आहे व्हिडिओ. म्हणजे काय, त्यांनी पहिल्यांदा काय केलं, गोल्ड बॉल टाकले ग्लासमध्ये. फुल आहे का विचारलं, म्हणले फुल आहे म्हणले. मग काय केलं त्यांनी, छोटे छोटे गोट्या टाकल्या, कारण जागा असते ना मध्ये. मग पुन्हा विचारलं, आता फुल आहे का, फुल आहे म्हणले. मग सँड टाकली. हे आपलं आयुष्याचं गणित असं आहे. तुमचं स्वतःची हेल्थ, फॅमिली, रिलेशनशिप या मुख्य गोष्टी आहेत. ह्या आधी पहिल्यांदा करायचं, ह्याकडे लक्ष द्यायचं पहिल्यांदा. कळलं की नाही. म्हणजे आपली हेल्थच नसेल तर काय उपयोग आहे. जर तुम्ही फालतू गोष्टीत जर जास्त वेळ घातला तर चांगल्या गोष्टीला वेळ मिळणार नाही तुम्हाला. प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत. कळलं की नाही. हे आपलं आयुष्य असं असतं. आपण डिवाईड करून ठेवायचं. प्रायोरिटीज काय, पहिल्यांदा मी कशाकडे लक्ष देणार ते पहिल्यांदा, मग दुसरं, मग तिसरं. काय तर बऱ्याच वेळा असं गंमत होते. आता आमच्या वयातली काही लोक असतात, ते म्हणतात अरे मला हे करायचं होतं, ते राहूनच गेलं. आता गेलं ना, वेळ विकत घेता येत नाही. म्हणून आधीच तुम्ही ठरवलं पाहिजे कोणत्या वेळी काय करायचं ते. कळलं की नाही. आयुष्यात केव्हा काय करायचं हे ठरवण्यासाठी प्रायोरिटी ठरवायच्यातला. आता आम्ही प्रायोरिटीज कुठल्या सांगतो. पहिली गोष्ट हेल्थ फर्स्ट, देन कम्स फॅमिली, देन कम्स करिअर अँड लास्ट कम्स सोशल. हे आम्हाला विद्यार्थ्यांना का सांगावं लागतं. हल्ली काय ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळं कोणतरी देतोय, एक सेट टाकतोय, चला इकडे दंगा करायला चला की निघाले दंगा करायला. अरे बाबा, तुला स्वतःला अजून सांभाळायचं आहे, स्वतःला कमवायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कळलं की नाही. स्वतःची हेल्थ चांगली सांभाळायची आहे. सोशल कसला करतोस तू, हे लक्षात येत नाही मुलांच्या. इमोशनल असतात या वयात. नो, पहिल्यांदा तुझी हेल्थ सांभाळ, तुझी फॅमिली सांभाळ, मग तुझं करिअर सांभाळ, आणि मग सोशल वर्क कर. सोशल वर्क करायचं असं बिलकुल नाही, करायचं नाही असं नाही, पण ते वय वेगळं आणि तुझी क्षमता वेगळी. तुझ्याकडे आधी क्षमता पाहिजे ना. जसं आम्ही म्हणतो, एक मुलगा बुडत असेल, तुम्ही जर वाचवायला गेलात ना, तुम्हाला जर मेथड माहीत नसेल तर तुम्ही दोघंही बुडून मरता. तुम्ही बघा कसे वाचवतात ते. गेले की तो बुडणारा मिठी मारायला बघत असतो ना. काय करतात माहिती आहे, आधी कानाखाली वाजवतात त्याला, आणि हे धरतात, खांदा धरतात, लांब धरतात त्याला सांगतात तसाच थांब. कारण नाही त्यांनी मिठी मारली तर दोघंही मरणार ना. तेव्हा पहिल्यांदा तुमची क्षमता पाहिजे. ज्यांनी विमानाने प्रवास केला आहे त्यांना माहीत असेल. विमानामध्ये नेहमी सांगतात ऑक्सिजनचं प्रेशर लो झालं तर ते वरती खाली मास्क घेतात, ऑक्सिजन मास्क घेतात. काय सांगतात, प्रथम तुम्ही स्वतःला लावा, मग दुसऱ्याला. नाही तुम्ही समजा बसलाय आणि तुम्ही शेजारी मुलगा असा धासपूस करायला, तर तुम्ही स्वतः चालेल मास्क त्याला दिला तर तुम्ही मरणार, तोही मरणार. कळलं. प्रथम स्वतः सक्षम व्हा, नाही तर निघाले लगेच सोशल. तेव्हा पहिली प्रायोरिटी हेल्थ, मग फॅमिली, मग करिअर, आणि मग लास्ट सोशल. कळलं. येस. आता हे फार महत्त्व पुढचं सांगतोय. तुम्ही नेहमी तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यातले टॉप मोस्ट लोक आहेत ना, त्यांच्याशी मैत्री करा. बघा, सगळ्या मोठ्या लोकांना गुरु आहेत की नाही. समोर बघा तुम्हाला फोटो आहेत त्यात. विवेकानंद तुम्हाला माहिती आहे, विवेकानंद. तुम्हाला विवेकानंदाची गोष्ट सांगतो. त्यांचं नाव नरेंद्र. पहिलं लहान कलकत्त्यात त्यांचे वडील वकील होते बरं का, मोठे वकील होते ते. आपले तो छोटे होते नरेंद्र, चालत चालले होते. तर तिथे समोरून त्यावेळी टांगे होते ना, टांगे. तर त्यांनी सहज, काय नरेंद्र पुढं काय होणार तू. आता लहान मुलांचं काय असतं. तो म्हटला हे मी टांगेवाला होणार म्हटला. मला सांगा, त्याचे वडील चिडायला पाहिजे होत ना, टांगेवाला हे काय ध्येय आहे काय म्हणून. नाही, वडील चिडले नाही. ते ठीक आहे म्हणले. घरी आले. घरी आल्यावर त्यांनी त्यांच्या भिंतीवर एक फोटो होता. काय होता फोटो, महाभारतातला फोटो माहिती आहे ना. अर्जुन बसलाय रथात आणि कृष्ण सारथ्य करतोय. तो म्हटला टांगेवाला हो, पण असा हो की ज्यांनी जगाला दिशा दाखवली. कळलं. त्यामुळं थिंक बिग. आता विवेकानंदचे गुरु कोण होते माहिती आहे, रामकृष्ण परमहंस. शेजारी फोटो आहे बघा तो, कित्येक मुलांना माहीतच नसतील. रामकृष्ण परमहंस हे संन्यासी होते. कळलं की नाही. आणि विवेकानंद अतिशय हुशार होते, प्रगल्भ होते. त्यांना साक्षात्कार ऑलरेडी झाला होता. ही वॉज एनलायटन्ड पर्सन. तेही निघाले ते संन्यास घेऊन, आपले गुरु आहेत तसे. मग इथं रामकृष्ण त्याला अडवलं. म्हटलं नाही, तुझा जन्म यासाठी झालेला नाही. काय सांगितलं त्याने, तुझा जन्म कशासाठी आहे, संपूर्ण भारत देश फिर. विवेकानंद सगळा देश फिरले, सगळ्या देशाची माहिती करून घेतली, आणि मग ते शिकागोला गेले. तुम्ही ऐकलं असेल शिकागोला. आपला भारत हिंदू धर्म कसा आहे हे सांगण्यासाठी शिकागोला गेले. आणि तिथं त्यांनी हादरून गेले लोक. तिकडून त्यांना हिंदू संस्कृती काय कळलं तुम्हाला माहिती आहे. त्यांनी भाषणाला उभा राहिल्या म्हणले, बंधूंनो आणि भगिनींनो, ब्रदर्स अँड सिस्टर्स. तिथल्या लोकांना सवयच नव्हती. ते लेडीज अँड जेंटलमॅन म्हणायचे ना. तो 10-12 मिनटं टाळ्यांचा कडकडाट थांबेच ना. म्हणजे विश्व बंधुत्व भारताची संस्कृती पहिल्या वाक्यातच कळली त्यांना. ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यावरती. हे भाषण रेकॉर्डेड आहे, लक्षात घ्या.
आणि त्यावेळी अक्षरशः टाळ्या वाजल्या. म्हणजे हिंदू संस्कृतीने जगाला दाखवून दिली, कळलं की नाही. आमचं सर्व जग म्हणजे आमचं कुटुंब आहे, वसुदेव कुटुंबकम हे विवेकानंद दाखवून दिलं. म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी त्याला संन्यास घेऊ दिला नाही, राष्ट्रासाठी कर म्हणून सांगितलं. असे होते स्वामी विवेकानंद. महात्मा गांधी ग्रेट होते की नाही, ग्रेट होतेच. मग ते काय एकटे होते का, त्यांचे गुरु कोण होते माहिती आहेत का तुम्हाला? शेजारी कोणाचा फोटो आहे ते गोपाळकृष्ण गोखले, हे त्यांचे राजकीय गुरु होते. तेव्हा महात्मा गांधी काही झालं तर गोपाळकृष्ण गोखलेंना विचारायची शंका, आणि ते राष्ट्राच्या दृष्टीने काय करायला पाहिजे ते सांगायचे. तेव्हा गुरु हा पाहिजेच. आणि आत्ताच मगाशी मी सांगितलं की चंद्रगुप्त मौर्यांना कोण गुरु होता, आर्य चाणक्य गुरु होते. तेव्हा गुरु पाहिजेच. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी तुमची कंपनी तुमच्यापेक्षा बेटर असेल ना त्यांच्याजवळ ठेवा. तुम्ही तुमच्या इतका ज्याची कपॅसिटी त्याच्यावर दोस्ती ठेवू नका, कमी तर अजिबात ठेवू नका. काय होतं तेव्हा तुमचा प्रोग्रेस होत नाही. उदाहरणार्थ मी सांगतो, मी कॉलेजमध्ये असताना चेस चांगला खेळत असे, चेस. माझा भाऊ पण चुलत भाऊ होता, तोही चेस खेळायचा. तो माझ्यापेक्षा फार चांगला खेळत होता. तर मी त्याच्यावर चेस रोज खेळायचो आणि तो मला हरवायचा वेगवेगळ्या चाली करून. आणि मला वाटायचं आपण जिंकावं, आणि बरोबर 30 दिवसांनी मी जिंकलो कारण त्याच्या सगळ्या चाली मला माहीत झाल्या ना. जिंकलो मी, आणि जिंकल्यावर मी पुढचे सतत मीच जिंकत गेलो. पण तिथं माझा तोटा झाला. काय झाला, माझं नवीन शिकणं बंद झालं ना, कारण मी कायम त्याचा पराभव करत होतो. मग नवीन मी शिकायचं बंद झालं, माझे प्रोग्रेस थांबला. म्हणून नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याच्या कंपनीत राहा. तुम्हाला माहिती आहे ना, ही मेरी कॉम आपली बॉक्सर ती बॉक्सर भारतात तिला कोण हरवूच शकत नव्हतं. ती क्युबाला जायची, क्युबाला. तिथं पुरुषांबरोबर बॉक्सिंगची प्रॅक्टिस करायची. ते तिला हरवतच असतील कदाचित, पण ती इतकी कडक झाली, पुरुषांना सुद्धा हरवू शकायची कपॅसिटी. मग काय, तिनं 4 वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवलं की नाही बॉक्सिंगमध्ये. का, ती तिच्यापेक्षा श्रेष्ठ होती, त्यांच्यावर खेळली म्हणून शी बिकेम. तेव्हा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणतात दोस्ती करा. त्याचा फायदा काय, तो जो आपल्यापेक्षा सिनियर आणि जो हुशार असतो त्याच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होत नाही का. करेक्ट. सेकंडली, तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही त्यांना कन्सल्ट करू शकता. यू कॅन कन्सल्ट इन डिफिकल्ट टाईम्स, खरं की नाही. सेकंडली, त्याची जी ॲल्युमिना असते त्याच्याबरोबर जे असते त्यांच्याबरोबर तुमची मैत्री होते. त्यामुळे ऑलवेज आपल्यापेक्षा कमी ह्याच्याबरोबर दोस्ती केलीत ना, तुम्हाला सारखा आनंद होत राहील, आय एम द बॉस म्हणून. पण तुम्ही जगात टिकणारच नाही, कळलं की नाही. तुम्ही टिकायचं असेल तर टफ, तुमच्यापेक्षा जो श्रेष्ठ त्याच्याबरोबर दोस्ती करा. यू विल लर्न. इव्हन वर्गात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, जे चांगले विद्यार्थी हुशार आहेत त्यांच्याशी मैत्री करा. ते कसा अभ्यास करतात ते बघा, तर कशाचा अभ्यास करतात तेही बघा. शरणागती पत्करा, अरे यू विल गो ॲट द टॉप. तिथं इगो बाळगू नका, मला काय येत नाही का. अरे नाही, शिक ना, तुला प्रोग्रेस व्हायचं ना. येस. तेव्हा लीडर हे नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल त्याला फॉलो करतात, पहा वाटल्यास कुठेही, आणि ते खरे लीडर होतात. आणि प्रॉपर गुरु मिळणं महत्त्वाचं. नाहीतर हल्ली काय आहे, गुरुडम झालं आहे, गुरुडम. आता काय भयंकर धोका आहे. एक लक्षात ठेवा, गुरु कोणाला म्हणतात, ते अंगारे दुपारे शेंदूर आणि काय काय देतात, राग देतात, ते नव्हे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. जे ज्ञान देतात ते गुरु, कळलं की नाही. ते बाकी असेच गुरु, आयरे गेरे गुरु. गुरु म्हणजे काय, ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो, ज्ञान देव म्हणतो की नाही. येस, देव म्हणजे ज्ञान म्हणजे नॉलेज इज गॉड, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जे गुरु म्हणजे कोण, जे ज्ञान देतात ते गुरु. बाकीचे असेच आयरे गेरे. गुरु निवडताना काळजी घ्या, नाही तर लोक गुरुच्या आहारी जातात. गुरुच बाद असतो. आणि तुम्हाला किती पेपरमध्ये वाचताच की तुम्ही, किती फसवाफसवी चालते नाही का, अंधश्रद्धा वगैरे. तेव्हा गुरु निवडताना काळजी घ्या. लीडरना सुद्धा गुरु असतात प्रत्येका, हे दाखवले तुम्हाला मी. नेक्स्ट. हां, आता कंपनी तुमची चांगली पाहिजे. म्हणजे संगत, आम्ही काय म्हणतो, संगत सत्याचा साक्षात्कार आणि सत्यानाश करू शकतं. तेव्हा तुमची कंपनी चांगली असेल ना. आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतो माझा अनुभव. आम्ही जेलमध्ये सुद्धा जातो समुपदेशासाठी. आम्हाला GR आहे, गव्हर्नमेंटचं रेझोल्युशन आहे, आम्ही जातो. तर मी मध्ये याच्या जेलला, सांगली जेलमध्ये गेलो होतो. जवळजवळ 100 तिथे लहान मुलं होती. एक लहान म्हणजे काय, 19 ते 24 वर्षाची मुलं ॲडमिट होती. ॲडमिट म्हणजे बंदिवान होते. मी म्हटलं तिथं कांबळे नावाचे जेलर आहेत. ते म्हटलं काय करायचं म्हणे, ही मुलं सगळे अडकलीत ना, सगळ्यांनी गुन्हा केला असं नाही म्हणले. पण त्यांचं कंपू होता, मित्र होते ना. मग त्या मित्र कंपू जे एकत्र असतात, ते एकाने जरी गुन्हा केला ते सगळे मित्र आत जातात, लक्षात ठेवा. मग कंपनी खूप महत्त्वाची. म्हणून तुम्ही मित्र निवडताना सावध राहा, कळलं. हे अगदी महत्त्वाचं. त्यामुळे लीडरनी सुद्धा आपल्याबरोबर कोणाला ठेवायचं, नाही तर तुम्ही त्याच्यावर खाली जाणार. तुमचा दोष असो नसो, असं म्हणतात ना, वाळल्याबरोबर ओलही जळतं. त्या तुमची कंपनी टॉप असेल ना तर तुमचा देखील भाव वाढतो. कंपनी बाद असेल तर तुमचाही भाव कमी होतो. हा एक सुंदर व्हिडिओ मला आवडला, तो जरा बघा तुम्ही. म्हणजे कसा एक प्लॉट असतो, प्लॉट
त्या प्लॉटची किंमत कशी बदलते बघा. मतलब हर माँ बाप अपने बच्चे को कहता है संगत अच्छी रखियो भैया, कंपनी अच्छी बनाइयो, कि कंपनी मेक्स ए मैन. लेकिन बच्चा नहीं समझता. मैं तुझे एग्जांपल देता हूँ कि सपोज कि आपने एक प्लॉट खरीदा 25 लाख रुपए का, और कल गवर्नमेंट ने, आज खरीदा और कल गवर्नमेंट ने उस पर डिक्लेयर कर दिया कि बगल में शमशान घाट खुलेगा, तो आपके प्लॉट की वैल्यू क्या होगी? कम हो जाएगी, जीरो हो गई, समझ लो. हाँ, नेक्स्ट इज जीरो. और अगर आपने आज ही 25 लाख का प्लॉट खरीदा और बगल में दूसरे दिन पता लगा शाहरुख खान ने ले लिया प्लॉट, तो कितनी कीमत हो जाएगी इधर प्लॉट की? डबल ट्रिपल. डबल ट्रिपल, 10 गुना 20 गुना कोई उम्मीद नहीं कर सकता. तो इसका मतलब प्लॉट की तो वैल्यू कोई नहीं है ना. वैल्यू किसकी हुई? कि वो आपके बगल में कौन है, तो बगल में वही कंपनी आपकी कराती है. तो आपको अपनी कंपनी हमेशा अच्छी रखनी है, संगत इतनी अच्छी रखनी है, क्योंकि आप जो भी हो वो अपनी कंपनी के उस पे हो, ना कि आपकी अपनी कोई ज्यादा वैल्यू है. हाँ, बहुत रेयरली होता है कोई जो अपनी कंपनी को वो कर दे, सरपास कर दे या इफेक्ट ना हो अपने कंपनी से. तो इसलिए कंपनी इतनी अच्छी हो कि आप कंपनी के नाम से ही जाना जाओगे कि आपकी कंपनी क्या है. Yes. वही आपकी वैल्यू. हा. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे त्यांनी काय सांगितली गोष्ट, त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की तुम्ही एक समजा प्लॉट घेतलात आणि प्लॉटच्या शेजारी अचानक सरकारने स्मशान आहे म्हणून डिक्लेअर केलं, त्या प्लॉटची काही किंमत राहील का? म्हणजे कंपनी बाजार, शेजारची कंपनी, त्याच्याऐवजी असं आलं की तुम्ही प्लॉट घेताना शाहरुख खान शेजारचा घेतला, तुमची प्लॉटची किंमत 10 पट झाली की नाही? म्हणजे तुमच्या प्लॉटला किंमत नसते, तुमच्या कंपनीला किंमत असते. कंपनी सिलेक्ट करताना काळजी घ्या. सांगायचा उद्देश काय, हे लीडर आहेत ना, लीडर काही वेळा चुकीची कंपनी घेतात आणि त्यामुळे सगळा गोंधळ होतो. तेव्हा लर्न टू करेक्ट मित्र निवडणं महत्त्वाचं. आता थिंक लाईक ए लीडर, म्हणजे मोठे नेते कसा विचार करतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, आमच्या जीवनविद्येचे जे 3 गुरु आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य आणि भगवान श्रीकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज आमचे गुरु काय आहेत बरं? केवळ आपले सद्गुरूंनी सांगितलं म्हणून नाही, त्याचं कारण आहे. जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही राजा झाला नाही. केवळ ते आपले महाराष्ट्रातले होते, प्रेम आहे म्हणून नव्हे, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. त्यांच्यासारख्या क्वालिटीज कोणातच नव्हत्या. त्याचं कारण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. कळलं की नाही? म्हणजे रयत म्हणजे काय, जनतेचे राजे होते. ते सांगायचे लढाई करताना जे उभं पीक आहे, शेतकरी घाम गाळला आहे, त्याची नासाडी करू नका, सैन्याला सांगायचे, आणि त्यातून झाली तर भरून द्यायचे. ते लक्षात घ्या तुम्ही. रयतेचं दुसरं काय होतं माहिती आहे का, त्यांच्याकडे सर्व संप्रदायाची माणसं खांद्याला लावून लढली होती. लढली काय, असं वेगळे होते काय रेजिमेंट? नो. ब्रिटिशांनी अतिशय नीचपणे काय केलं, तुमच्यात मनभेद केला. बघा तुम्ही, आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, पण आमच्याकडे काय आहे, मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, जाट रेजिमेंट, शीख रेजिमेंट, नाही का, गुरखा रेजिमेंट. वाय यू वॉन्ट दॅट? काय गरज आहे? आणि प्रत्यक्षात जर वस्तुस्थिती म्हटली ना तुम्ही, तर त्या मराठा रेजिमेंटमध्ये सर्व प्रकारची माणसं असतात. महारमध्ये सगळ्या असं काही वेगळं नसतं. मग कशाला नावं ठेवली आहेत? ब्रिटिशांनी का केलं, तुमच्यात मनभेद व्हावा म्हणून. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, सर्व संप्रदायाची माणसं खांद्याला लावून लढत होती. हा त्यांचा ग्रेट गुण. आणि तिसरा गुण काय माहिती का, स्त्री सन्मान होता, की जो दुसऱ्या कुठल्याच राजाकडे नव्हता. आजकाल मला फार वाईट वाटतं की या जुन्या गोष्टी पुस्तकांना गायब झाल्यात. कल्याणच्या सुभेदाराची सून नावाची गोष्ट होती आमच्या काळी. कल्याण, त्या काळात काय, राज्य एखादा पराभव झाला की तो जो राजा असायचा, त्यांच्या घरात ज्या स्त्रिया असायच्या त्या यांच्या जनानखान्यात जमा व्हायच्या. तर कल्याणचा सुभेदाराचा पराभव केला आपल्या मावळ्यांनी. तर त्याची सून खूप सुंदर होती, तिला घेऊन आले पालखीतनं नजराणा पेश करायला. शिवाजी महाराज काय म्हटले, नाही, ती स्त्री आहे महान, ती शत्रूची असली म्हणून काय झालं, तिचा त्यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला आणि तिला परत पाठवलं मानाने. असा राजा तुम्हाला कुठंच मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ग्रेट. मग शिवाजी महाराज वैशिष्ट्य काय होतं, का ग्रेट लीडर होते, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. म्हणजे गनिमी कावा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, येस, ज्याला गरीला वॉर म्हणतात, ते व्हिएतनामवाले सो शिकले ह्याच्यातनं. म्हणजे काय, आपली माणसं कमी होती आणि एवढा मुघलाची प्रचंड माणसं होती, डायरेक्ट लढणं शक्य नव्हतं. म्हणून काय करायचं, त्यांना नेहमी घाटात आणायचे. ते घाटात आणून त्यांना मग कापायचे. कळलं की नाही? आणि कधीतरी काही ते इतकं फसवायचे, म्हणजे इंटेलिजंट होते. एकदा काय झालं की, मी तो एक घटना सांगतो फक्त. रात्री वेळ होती आणि ते शिवाजी महाराज कुठल्या किल्ल्यावर होते आणि ते बाहेर जाणार होते, त्यांना अडवण्यासाठी मोगल थांबले होते. यांनी काय केलं, जवळजवळ 50 असतात ना बैल वगैरे प्राणी, त्यांच्या शिंगानं मशाली लावल्या आणि दुसऱ्या दिशेनं पळत सुटले. लांबून त्यांना दिसलं, अरे सैन्य तिकडे चाललंय. ते सगळे मागे गेले आणि इकडनं आराम निघाले.
इंटेलिजन्स, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं गनिमी कावा लोक शिकले बरेच, तुमच्या लक्षात आहे की नाही हे. आणि सेकंडली सर्वांचा विचार बघा, छत्रपती शिवाजी महाराज कधी त्यांनी किल्ल्याला शिवाजी किल्ला असं नाव दिलंय का कुठे? आजकाल बघा लगेच आमची नावं देतात, स्वतःची देतात ना. नो, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला दाखवा तुम्ही, अजिबात नाही. ते लोकांचं आहे, ते म्हणायचं ही स्त्रींची इच्छा आहे, मी थोडीच करतोय, ही परमेश्वराची इच्छा आहे म्हणून मी राज्य करतोय मराठाचं, कळलं. सेकंडली त्यांना स्वतः मला सांगा, त्या काळात त्यांची गुरु कोण? जिजामाता. लहानपणापासून बाळकडून शिकले ते. आणि मोगल साम्राज्य एवढं मोठं असून सगळे, आता त्यांचे वडील सुद्धा सरदार होते की आदिलशाहकडे, नाही का विजापूरला, पण नाही, त्यांनी विचार केला नाही आम्ही साम्राज्य निर्माण करणार. अशी मनात, ह्याला नेतृत्व गुण ह्याला म्हणतात, लक्षात ठेवा. बाकीचे आपले फॉलोअर्स होते. शिवाजी महाराजांनी एवढा मराठा साम्राज्य निर्माण करायचं का केलं? नेतृत्व गुण हे त्यांच्याकडे होते. अहो त्यांच्या बरोबरचे जे होते ते मावळे साधे शेतकऱ्यांची मुलं होती. मग तानाजी मालुसरे, घोरपडे काय आपाप झाले का? नाही. अहो त्यांना यांनी तयार केलं. नेतृत्व म्हणून म्हणतात ना, लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ह्याचं कारण ते आहे. उदाहरण सांगतो मला, ते आग्र्यात अडकले माहिती आहे, आग्र्यात. आता मोडेन पण वाकणार नाही अशी जर नियती असती, मेले असते ते. त्यांनी सोडलं असतं काय औरंगजेबाने? नाही. पण वाकेन पण मोडणार नाही, ह्याला शहाणपणा म्हणतात. कारण नेतृत्व पाहिजे की. जर शिवाजी महाराज तिथंच गेले असते तर मराठा साम्राज्य झालंच नसतं. त्यामुळे त्यांनी युक्तीनं तिथून आले. मग त्यांना पळपुटे म्हणायचं काय? नाही. ते जर त्यांनी गेले नसते तर पुढं साम्राज्य झालंच नसतं. तेव्हा जो लीडर जपला पाहिजे, कारण तो अनेक मावळ्यांना तयार करतो. कळलं तुमच्या? हे म्हणून छत्रपती शिवाजी हे आपल्या लोक चुकीचे म्हणतात, मोडेन पण वागणार. मग मोडणार ना तुम्ही, कळलं की नाही? अशी काही लोक आपल्याकडे होते, मोडेन तर मग मोडलेच ना, ते काय उपयोग आहे त्याचा? शिवाजी महाराज नाही म्हटलं आपण टिकवायचं राज्य करता, आपण असलंच पाहिजे म्हणून त्यांनी राज्य केलं. यात इंटेलिजन्स म्हणून म्हणतात ना, महापुरे झाडे जाती ते लवाळी वाचती. लक्षात ठेवा. नुसतं इगो ठेवला असता, हे मी करणार नाही, तर संपलं असतं ना, काय उपयोग नाही. कळलं? तर ते बरोबर सुटून आले. म्हणून आणि स्वतःचं वागणं असं पाहिजे की ते आदर्श पाहिजे. म्हणजे जे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तसे छत्रपती शिवाजी महाराज होते. ही मुद्दाम तुम्हाला त्याची का गोष्ट सांगतोय, चरित्र वाचा तुम्ही त्यांचं, म्हणजे तुम्हाला कळेल की आमचे ते का गुरु होते. कळलं? हे जे तिन्ही आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य आणि भगवान श्रीकृष्ण, तिघांच्यात कॉमन काय होतं? बहुजन हिताय बहुजन सुखाय. कळलं? बहुजनाचा ते विचार करत होते. काही लोकांना सफर व्हावं लागतंच, कोणाला तरी त्याग करावा लागतो ना, पण बहुजनाचा फायदा करून देणं हे छत्रपती शिवाजी महाराज. इव्हन सगळे आर्य म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण सुद्धा तेच ना, कौरव होते. कौरव ते त्यांचे नातेवाईकच होते की. पण त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं? अर्जुनाला काय सत्यनारायण पूजा करायला सांगितलं नाही. अर्जुनाला त्यांनी सांगितलं, हे कौरव तुझे नातेवाईक असले तरी आज ते अधर्मी मार्गावर चालले, असत्याच्या मार्गावर चालले. एक तर त्यांचे विचार बदल, नाही तर किल देम. कळलं? तेव्हा भगवद्गीतेचा संदेश काय आहे? अधर्म असेल तर किल देम. हा भगवद्गीतेचा संदेश दिला. शिवाजी महाराजांनी तेच केलं. त्यांना काय त्यांच्या नातेवाईकांनी कमी त्रास दिला काय? शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला. तू हिस्ट्री वाचा कळेल. पण नाही, तरी असे चुकीचे केले. खंडोजी खोपडे हात तोडले त्यांनी. जे चुकीच्या मार्गावर गेला तो, कोणी नातेवाईक असो कोणी असो, नो, अशी निर्णय क्षमता त्यांच्यात होती. तेव्हा लक्षात ठेवा, लिडरशिपला असं असावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. येस. आणि शिवाय इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे. तुमच्यात नवीन शिकण्याची सुद्धा इच्छा पाहिजे. नवीन नवीन आयडियाज मिळाले पाहिजेत. जे इतरांना दिसत नाही ते तुम्हाला दिसलं पाहिजेत. कळलं की नाही? म्हणजे आता हे CID लोक असतात ना, ते काय करतात? मल्टिपल डॉट्स जॉईन करतात एकमेकाला. कळलं की नाही? आता हे तुम्हाला कळलं पाहिजे. छान व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक बघा. म्हणजे कसे मल्टिपल डॉट जॉईन. तुम्ही बघा, कुठे खून झाला की लगेच जरी सापडलं नाही तरी अगदी 5 वर्षांनी बरोबर खुनी सापडतो. कारण बरोबर ते डॉट्स जॉईन करतात. ते जे सामान्य माणसाला दिसत नाही, ते जे ज्यांना लिडरशिप क्वालिटी असेल ना, त्यांना ते डॉट दिसतात. लक्षात ठेवा. जॉईन द डॉट्स. आणि त्याच्यावरून आरोपी शोधला जातो किंवा कुठल्याही इन्सिडेंट्स मध्ये. Decisions and solutions are based on these commonly known dots, as well as many conclusions too. Some companies build their entire businesses on these known dots. This we know as the status quo. Business as usual. Then one day, someone comes along and sees one or more dots beyond the commonly agreed upon dots. Dots that others missed, dots that are ignored, dots that others have long since forgotten about. Some like these new dots and celebrate this new discovery, liking how things currently are and comfortable with everyday dots. Some protest these new dots. Some even claim they are invalid
or worse, are imaginary dots that don't even exist. Yet, it's these new dots that potentially change everything. What is the source of these new dots? Notions. Unexpected connections. Ideas. Possibilities. And imagination. Fire was one of these dots. So was the wheel. And the bicycle. And the automobile. And the computer, as well as the internet, the smartphone, and the tablet. In fact, many of today's common dots were at one time uncommon, newly introduced dots. So what is innovation? Those other dots, the ones others miss, and having the certainty to know that the dots you see are not only valid, but necessary if the world is to move forward. येस, लक्षात आलं? तर तुला इच्छाशक्ती पाहिजे, नवीन आयडियाज आणि करेज ऑफ कन्व्हिक्शन पाहिजे. करेज असल्याशिवाय काहीच नाही जगात. नेक्स्ट स्लाइड. येस, करेज कसलं पाहिजे? मेंटल करेज, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल, आणि टेक द डिसिजन आणि इम्प्लिमेंट इट. बरीच जण काय करतात? भयंकर चर्चा करतात. ॲनालिसिस लीड टू पॅरालिसिस. काही ते निर्णय घ्या, चुकला तरी चालेल, तो परत तुम्ही बदलू शकता, पण निर्णयच घ्यायचा नाही म्हटल्यावर काहीच होत नाही, नाही का? नुसतं गप्प बसत तर कसं चालणार? निर्णय घ्या, काळात चुकेल, कम बॅक अगेन. चुकल्याशिवाय माणूस शिकू शकत नाही ना. तेव्हा हे महत्त्वाचं आहे लीडरला. दुसरं काय पाहिजे? तुम्हाला निर्णय चुकला तर परत येण्याची सुद्धा इच्छा आहे, आपण मान्य केलं पाहिजे. नाही इगो ठेवायचं नाही. उत्कृष्ट उदाहरण नॅनो नावाची गाडी टाटाने काढली ना, अगदी स्वस्तात, अगदी म्हणजे 1.5 लाखात वगैरे काढली, आणि ती सुरूसुरू झाली, सगळं झालं, पण एवढी त्यांची अगदी प्रेस्टिज कार होती. पण पुढं लक्षात आलं की ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही आहे. त्यांनी नॅनो फॅक्टरी बंद केली. हे सुद्धा लीडरला गट्स असावे लागतात. लक्षात आलं की तुम्ही? ॲडॅप्ट टू चेंज. नवीन जे गोष्टी ते आपण बदललं पाहिजे. तडजोड म्हणतात ना, म्हणजे चुकीच्या गोष्टीला तडा जाऊ न देता चांगल्या गोष्टीची जोड करणे, हे लीडरचं काम असतं. आणि एथिकलीच वागलं पाहिजे कंपल्सरी. लीडरनी आता उदाहरणार्थ टाटा, म्हणजे तुम्ही टाटा कंपनीची एथिक्स एवढे जबरदस्त आहेत, खूप जबरदस्त आहेत. तसंच मी एक दुसरी कंपनी मला माहिती आहे, जी अमेरिकन कंपनी आहे. त्यांचे एथिक्स एवढे जबरदस्त आहेत की त्यांच्या इथं काम करत असलेले जे असतात ना लोक, काम करणारी, ते जर त्याच काळात चुकीचा वापर करत असतील त्यांच्या मोबाईलचा, तो व्हॉट्सॲप, तर एकदा काय झालं सांगतो, बेंगलोरमधली खरी घडलेली गोष्ट आहे. कारण माझा भाऊच सुद्धा तिथं त्या ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये. तर तिथं काय होते, तरुण सगळे खूप हुशार सायंटिस्ट आहेत तिथं, बरं का. जवळजवळ 400 सायंटिस्ट आहेत बेंगलोरला. तर ते आता यंग लोकांच्यात प्रेम चालूच असतं की, तर ते कामाच्या काळात एकमेकाला संदेश पाठवत होते. ते कळल्यावर ते किती चांगले आणि महत्त्वाचे असून सुद्धा त्याला काढून टाकण्यात आलं. कळलं? एथिक्स, दे कीप एथिक्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लक्षात ठेवा, शॉर्टकट इज ऑलवेज नेक कट, हे विसरू नका. नेक्स्ट स्लाइड. येस, आता हा व्हिडिओ तर तुम्हाला अक्षरशः लक्षात, लीडर काय चीज असते हे तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. चालू करा. 1979 SLV-3 satellite launch vehicle. I was the project director, mission director. My mission is to put the satellite in the orbit. Thousands of people worked nearly 10 years. I reached the Sriharikota, and it's in the launch pad. Countdown was going on. T-minus 4 minutes, T-minus 5 minutes, T-minus 1 minute, T-minus 40 seconds. Computer put a hold. Don't launch it. Computer says don't launch it. I am the mission director. I have to take decision. Everything is on. Behind me there are 6 experts. They saw computer database coming in and screen, and they see the pictures in the screen. They said there's a problem. The problem is there's a leakage in the system, in the control system. But immediately calculation, no problem. We have got sufficient fuel and oxidation for control system. It controls the rocket to the required altitude, and we can go ahead. Now, of course, my expert's view, but I took the decision. Problem's mine. Finally, I took a decision. I bypassed the computer. I launched the system. First stage worked is a 4-stage rocket, and second stage got mad. It went to spin.
Instead of putting the satellite in the orbit, it put in the Bay of Bengal. 1979, it was a failure. It was a first time I experienced my failure. How do you manage the failure? Success I can manage. So at that time, a great man, a great leader, Professor Satish Dhawan, he comes to me, I am very tired working nearly for months. He wakes me up, come, let us go for a press conference. Press is meeting there, like this number of people, world press, with photo, this and that, all the gadget they are there. I was really frightened, I will be the culprit because I am the project director, mission director. What Satish Dhawan said, Chairman, Indian Space Research Organization said, dear friends, we have failed today. This is the first time I have to give all the success, all the failure is, I want to support my technologists and scientists and staff so that next year they succeed. So he took the whole blame himself. And then media asked, you put Bay of Bengal so many crores, you are putting like that, lot of criticism. He received the criticism. He assured them in a year we will succeed with our team. It's a very good team. Next year, here only interesting happened. Next year, July 18th, 1980, when he succeeded, Professor Dhawan said, you go and conduct the press conference. You follow what it means? It means when the failure occurred, the leader took it up. When the success came, he used his team. That's the first. कळलं का तुम्हाला केवढं ग्रेट होते सतीश धवन, त्यांचं नाव आहे त्या सेंटरला. म्हणजे मला अब्दुल कलामांचं कौतुक वाटतं, स्वतःचं फेल्युअर त्यांनी सांगितलं, कळलं की नाही. म्हणजे चूक झाली अब्दुल कलामांची, कित्येक कोटी रुपये पाण्यात गेले ना, पण फेल्युअर झाल्यावर सतीश धवन म्हणाले नो नो आवर टीम इज गुड. तुम्हाला परवा बघितलं असेल आपलं एकदा मागे झालं ना तसं चांद्रयान बाबतीमध्ये, नाही का. पहिलं फेल गेलं तर ते रडत होते बघा, जो मेन जसं अब्दुल कलाम होते त्याच्यात ते रडत होते. तर आपले पंतप्रधान त्यांना मिठी मारली, काय काळजी करा म्हणले, पुन्हा करा, नो प्रॉब्लेम. आणि नंतर आपलं सक्सेसफुल झालं, कळलं. हीच गोष्ट तेव्हा घडली. काय असते, सक्सेस झाला की लीडर हल्ली आपल्या स्वतः नसलं तरी पुढे येतात. सतीश धवन फेल्युअर झाल्यावर गेले वार्ताहरांसमोर, येस वी हॅव फेल्ड म्हणले, याला म्हणतात लीडर. आणि ज्यावेळी सक्सेसफुल झालं 18 जुलै 80ला गेलं बरोबर आपलं, बरोबर की नाही, पुढं वरती गेलं सॅटेलाईट. आणि मग त्यांनी अब्दुल कलामना पाठवलं सक्सेस घ्यायला, स्वतः गेलं नाहीत पुढं. याला म्हणतात लीडरशिप, कळलं. सक्सेसला टीमला दिला त्यांनी क्रेडिट आणि फेल्युअरला स्वतः जबाबदार धरले. असे महान लीडर्स असावे लागतात, लक्षात ठेवा. हे आमच्याकडे उलटं चालतं. सक्सेस झालं की क्रेडिट घ्यायला 10 जण धावतात, फेल्युअर झाल्यावर ढकलायला 10 जण जातात, बरोबर आहे ना. पीपल शुड लर्न फ्रॉम दॅट. नेक्स्ट, नाही मागे हां, आता हा व्हिडिओ आणि हा नेक्स्ट. ओके, तर डिसिप्लिन पाहिजे, डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन बिगिन्स विथ द मास्टरी ऑफ युअर थॉट्स. इफ यू डोंट कंट्रोल व्हॉट यू थिंक, यू कांट कंट्रोल व्हॉट यू डू. त्यामुळे शिस्त ही हवीच, कळलं की नाही. आणि महत्त्वाचं काय, मला फार इच्छा आहे खूप म्हणतात. कमिटमेंट पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स? देर इज अ डिफरन्स बिटवीन इंटरेस्ट अँड कमिटमेंट. When you are interested in doing something, you do it only when circumstances are suitable for you. And when you are committed to something, you accept no excuses, only results. म्हणजे मी एकदा कमिट केलं ना, मग एक्सक्युजेस सांगायचे नाहीत, रिझल्टच दाखवायला पाहिजे. नाही तर मला फार इंटरेस्ट आहे, काही उपयोग नाही. कमिटमेंट आहे का तुमच्याकडं, हे महत्त्वाचं, कळलं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला यशस्वी व्हायचं कमिटमेंट पाहिजे, लीडरची कमिटमेंट पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. Yes, motivation is what you get started and habit is what keeps you going. If you don't control your habits, habit will control you. कळलं की नाही. आणि बाकी तर पुढचं मिथ आहे ते त्यावर मी जास्त बोलत नाही आता. नेक्स्ट स्लाइड. हां, हे बघा काय अब्दुल कलाम म्हणाले, ड्रीम्स इज नॉट वॉट यू सी इन स्लीप, इट इज द थिंग विच डझंट अलाव यू टू स्लीप. जी झोप उडवून टाकते त्याला स्वप्न म्हणतात. नुसते झोपता त्याला स्वप्न म्हणत नाहीत, कळलं की. म्हणून एन्थुझियाझम टू डू, डोंट वेट थिंकिंग दॅट समवन एल्स विल डू. टेक द इनिशिएटिव्ह, बी प्रोएक्टिव्ह. हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःहून काहीतरी केलं नाही तर दुसरा कोणतरी करून जाईल, कळलं. नेक्स्ट. येस, आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याला नेतृत्व गुण हवं त्यांनी हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. चालू करा व्हिडिओ.
You there, second desk, blue jacket. What is your name? My name is Alexis. Alexis, please leave my lecture room. I don't want to see you at one of my lectures ever again. I don't understand. I am not going to ask a second time. Thank you. Why are there laws? What are laws for? Anyone? Social order? To protect the person's personal rights. So that you can rely on the government? Justice? Thank you. Tell me, was I unfair to your classmate just now? Indeed I was. So, why didn't any of you protest? Why didn't any of you try and stop me? Why didn't you want to prevent this injustice? You see, what you have just learnt, you wouldn't have understood in 1,000 hours of lectures unless you lived it. You didn't say anything because you weren't affected yourself. And this attitude speaks against you and against life. You think it doesn't concern you, so it's none of your business. Well, I'm here to say, if you don't help bring about justice, then one day you too may experience injustice, and there will be nobody there to stand before you. Truth and justice lives through us all, and we must fight for it. Because in life and work, we often live next to each other, but not with each other. We console ourselves that the problems of others are nothing to do with us, none of our business. And we go home glad at night that we're spared, but it's about standing up for each other. Every day an injustice happens in business, sport, or on the tram. Relying on someone else to take care of it is not good enough. It is our duty to be there for others, to speak up for others when they cannot. I am here to teach you the power of your voice. I want you to learn critical thinking to empower you to stand up for what is right, even if it means going against what everyone else is doing. Let's begin. येस, हा व्हिडिओ अतिशय उत्तम होता. तुमच्या लक्षात आला का? मी सांगतो नेक्स्ट. एक लक्षात ठेवा, यात त्यांनी इतकं उत्तम, तुम्हाला माहिती आहे, एका मुलीला त्याने उठवलं, काही तिचा दोष नव्हता, हकलून दिलं वर्गातनं, कोणीच काय बोललं नाही. मग त्यांनी सांगितलं, हेच घडतं जगामध्ये, जोपर्यंत आपल्याला काही येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करत नाही. आता आपण तर वाचवलं त्यातनं, अशी ॲटिट्यूड असते ना. पण लक्षात ठेवा, एक दिवशी तुम्ही पण त्यात जाणार ना. मग ती आता जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात ना. मग ज्याला नेतृत्व गुण असतात ना, तो गप्प बसत नाही. ही विल फाईट फॉर दॅट जस्टिस, न्याय मिळवण्यासाठी. ही शुड हॅव कम फॉरवर्ड्स. असं कसं करताय असं म्हणायला पाहिजे, कळलं की नाही? हे आपल्याकडे होत नाही. आज आता दुसऱ्या कुठल्या ते प्रांतात माणसं मरत आहेत, कोणी मरत आहेत, आपलं काय जात आहे, आम्ही मजेत आहे ना. मग तुम्ही शेवटी तुम्ही मरणार, कळलं की नाही? म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला एम्पॅथी पाहिजे. दुसऱ्याला का त्रास उठायला पाहिजे होतं त्या विद्यार्थ्यांनी, तिला का हकलत म्हणून, कळलं की नाही? कारण पाहिजे की नाही काहीतरी. मग न्याय मिळण्यासाठी झगडण्याची इच्छा हे नेतृत्व गुण असलं तरच शक्य आहे, अदरवाईज होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं की तुम्ही फाईट केलं पाहिजे, कारण उद्या तुमच्यावर तीच वेळ येणार, त्यावेळी बाकीचे तसेच बघत बसणार तुमच्याकडे. आणि होतच ना, आपण बघतो ना, कोणी मुलीला कोणतरी एक पोरगा मारत असतो, लोक बघत बसतात नुसते, मदत सुद्धा करीत नाहीत. त्याचं कारण काय? आज आपलं कोण नाही ना, कळलं? स्किन बचाव, कातडी बचाव, यातनं बाहेर आहे. आणि ज्याला नेतृत्व गुण असतो गप बसणार नाही, ही विल इमिजिएटली इंटरफिअर, स्वतः काही झालं तरी चालेल, कळलं?
याला लीडरशिप क्वालिटीज लागते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी काय, ह्युमिलिटी पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, टीम बिल्डिंग पाहिजे. टीम असावी लागते ना. टीम असल्याशिवाय नेतृत्व काय करणार. हा व्हिडिओ दाखवा, किती महत्त्वाचं टीम असणं महत्त्वाचं आहे हे बघा. टीम मस्ट आहे. ओके. सेल्फ एक्सप्लेनेटर होता. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये अशी माणसं असतात. एक माणूस खराच चांगला असतो, बरोबर आहे, खरा. तो दुसरा माणूस आपण काम करतो असं दाखवत असतो नुसता. तिसरा माणूस उलटा आडत असतो. चौथा तर आडवतच असतो आणि दुसऱ्या यंत्रात असतो. तर लीडरचं काम काय ते ओळखायचं आणि अशा माणसाला किक आउट करायचं. कळलं की नाही. हाकलून द्यायचं त्याला. तरच तुमचं टीम चालू शकते. आणि तुमच्या डोळ्यासमोर अशी माणसं येतील. तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल की का माणसं अशी असतात. काही नुसते दाखवत असतात, काम केल्यासारखं काम करीत नसतात. हे लीडरच्या लक्षात आलं पाहिजे. लीडरचं काम आहे ते करेक्ट माणसं हुडकणं आणि चुकीच्या माणसांना काढून टाकणं, निर्णय क्षमता पाहिजे. ओके. तेव्हा आज मी तुम्हाला लीडरशिपविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, नेतृत्व. तेव्हा या मनन करा आणि प्रत्यक्ष तुम्ही पुढच्या आयुष्याचा उपयोग करा. धन्यवाद. थँक्यू.